नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एक पुण्यामध्ये केले जाणारा एक पारंपरिक असा पदार्थ करणार आहोत, जी भाजी म्हणून खाल्ली जाते. त्याला हुलग्याच्या पिठाची शेंगोळी म्हणतात. ही भाकरीबरोबर चुरून खाल्ली जाते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर शेंगोळीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. यासाठी मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हे 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. जर तुमच्याकडे लाल कलरच्या मिरच्या असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता, तेही खूपच छान लागतं. पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे लाल तिखट वापरलं. आणि ही शेंगोळी झणझणीतच छान लागते म्हणून 1.5 चमचा घेतला. जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही 1 चमचा घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये मी वाटणापुरतं मीठ घालून घेणार आहे. मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. यासाठी आपल्याला भरपूर लसूण लागतो म्हणून मी ह्या 2 कांड्या लसूण सोलून घेतलेल्या आहेत. अंदाजे 20 ते 25 या लसणाच्या पाकळ्या आहेत. जर लसूण भरपूर असेल तरच ही भाजी खूपच खमंग अशी लागते. आता याचं आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे एकदम पेस्टमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हेच वाटण आपल्याला पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे आणि रश्श्यासाठी पण लागणार आहे. हे मी 1 वाटी हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे. हुलगे हे एक कडधान्य आहे. त्याला दळून आणून हे पीठ तयार केलेलं आहे. काही ठिकाणी हुलग्याला कुळीथसुद्धा म्हणलं जातं. आता हे मी पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तर यामध्ये आपल्याला जे आपण वाटण वाटून घेतले होतं लसूण लाल तिखटाचं, ते आपल्याला या पिठाच्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. मी सध्या 2 चमचे टाकून घेते. जर लागलं तर आपल्याला चव बघून यामध्ये लागलं तर आपल्याला यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणखीन तिखटानुसार. हे पीठ आता आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. अजिबात सैल वगैरे मळून घ्यायचं नाही. हे पहा मी पीठ मळून घेते मस्त असं. आता याची आपण चव बघून यामध्ये जर आपल्याला लागलं तर मीठ आणि लाल तिखट आपण ॲड करू शकतो. आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. लागलं तर यासाठी थोडंसं मला कोरडं पीठ वापरावं लागेल. आता मी याची चव पाहिली, मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकल्यानंतर आपल्याला पीठ हे परत मळून घ्यायचं आहे. हे शेंगोळी ना बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते, खूपच अप्रतिम. सोबत कांदा जर असेल तर मग क्या बात है, मग तर विचारता सोय नाही. इतकं टेस्टी लागते ही भाजी. पण भाकरीसोबतच खायला मजा येते. भाकरी तुम्ही भातासोबत खाऊ शकता. जर कोणाला आवडत असेल तर चपाती बरोबर, पण भाकरी बरोबर जर कुस्करून खाल्लं तर खूपच चव अप्रतिम लागते. हे पहा माझं पीठ मळून झालेलं आहे. एकदम घट्ट असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ आपण 5-10 मिनिट बाजूला ठेवू. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. हे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये मी 1 पळीचे थोडंसं वरती तेल घेणार आहे. पारंपरिक पद्धतीनं म्हणलं तर यामध्ये तेल फोडणी नाही टाकत, असंच पाणी गरम करायला ठेवून पाणी उकळी आल्यानंतर शेंगोळ्या टाकतात. पण मी आता यामध्ये आपण तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला आता मोहरी टाकून घ्यायची आहे. मी छोट्या चमचाना अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. आता आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. आपले जिरं मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकून घेते. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं त्या भांड्यामध्ये पाणी टाकून यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला तेच वाटण टाकून आपल्याला हा रस्सा तिखट करायचा आहे. एक्स्ट्राचा आपल्याला लाल तिखट वगैरे टाकायची गरज नाही आहे. आपलं लसूण जिरं असं वाटण असल्यामुळे ते वाटणामध्येच मिरची आपल्याला यामध्ये वापरायची आहे. ती खूपच खमंग अशी होते. वेगळा असं लाल तिखट नाही घेणार आहोत आपण. यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ रश्श्यासाठी आणि जी चटणी आपली उरली होती ती पण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता पाणी आपल्याला उकळेस्तोवर आपण शेंगोळी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. हे मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छोटा गोळा घेऊन आपल्याला हे अशा पद्धतीचं आपल्याला शेंगोळी तयार करून घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशाच पद्धतीनं अशा लांब लांब शेंगोळ्या ठेवू शकता किंवा ह्या शेंगोळ्या जोडून तुम्ही गोल आकार, ज्याला चकल्यासारखा आपण त्याला गोल आकार देऊ शकतो.
मी दोन्हीही पद्धतीनं करते. मी अशा करते किंवा याला जोडून आपण गोल असं त्याला आकार देते चकल्यासारखा. पण पारंपरिक पद्धतीनं तशी शेंगुळी केली जाते, ती हाताने वळली जाते. पारंपरिक पद्धतीने हाताने शेंगुळी वळण्याचा व्हिडिओ माझ्याकडून रेकॉर्ड झाला नाही, त्याबद्दल खूपच सॉरी. पण मी नंतर तो व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट्समधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही पाहू शकता हे जे गोल गोल शेंगोळ्या केल्या आहेत, मी ह्या लांबट शेंगोळ्या जोडूनच त्या आपल्याला तशा गोल करून घ्यायच्या आहेत, किंवा तुम्ही अशा सुद्धा ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या शेंगोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. शेंगुळीच्या पिठामधून आपल्याला एवढा सुपारी एवढा गोळा बाजूला ठेवायचा आहे आणि एका वाटीभर पाण्यामध्ये आपल्याला हा गोळा विरघळवून घ्यायचा आहे. आपल्याला हे पीठ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. जर आपण हे पाणी टाकलं तर आपल्या शेंगुळीचा रस हा एकदम दाटसर असा छान असा होतो, म्हणून आपल्याला हे करायचं आहे. रश्यात मिक्स करण्यासाठी हे पीठ मिक्स केलेलं हे पाणी आपलं वाटीभर आता तयार झालेलं आहे. आपण शेंगुळी तयार करेपर्यंत हे पहा, आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे. तर आपण पीठ मिक्स केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आता एक एक करून शेंगुळी सोडून घ्यायची आहे. ते पाणी टाकल्यानंतर आपल्याला चमचा फिरून घ्यायचा आहे. मस्त अशी उकळी फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला आता एक एक करून अशा शेंगुळी यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. उकळत्या पाण्यातच आपल्याला शेंगुळी सोडून घ्यायची आहे, नाहीतर ते पीठ असं विरघळल्यासारखं होतं. म्हणून पाण्याला व्यवस्थित अशी 2 ते 3 मिनिट उकळी फुटल्यानंतरच आपल्याला शेंगुळी सर्व सोडून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला ही शेंगुळी शिजवायला बारीक गॅसवरती जवळजवळ 20 ते 25 मिनिट नक्कीच लागतात. जास्तच लागतात पण कमी नाही, कारण ही शेंगुळी शिजायला फार वेळ लागतो. कमीत कमी आपल्याला अर्धा तास तरी द्यायला लागतो यासाठी. आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला ही शेंगुळी शिजवून घ्यायची आहे. जर तुम्हाला रस्सा जास्त करायचा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ओतू शकता. हे पहा, मी हे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी मुठभर आणि त्याचा हा कूट केलेला आहे. जास्त जाडसर नाही किंवा एकदम बारीक असा नाही, असं मीडियम असा मी कूट यामध्ये टाकून घेते. म्हणजे आपल्या शेंगुळीला चवही छान येते आणि रस्सा पण आपला बऱ्यापैकी दाट होतो, म्हणून मी हे शेंगदाण्याचं कूट टाकते. बऱ्याच ठिकाणी तर ही शेंगदाण्याचं कूट टाकण्याच्याऐवजी यामध्ये पाणी टाकून ही शेंगदाण्याची पेस्ट केली जाते आणि ती पण टाकली जाते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेस्ट टाका किंवा असं एक जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. आमच्या घरामध्ये सर्वांना असं जाडसर शेंगदाण्याचं कूट आवडतं, म्हणून मी तेच टाकते. हे पहा, पेस्ट केल्यानंतर आपल्या रस्सा आणि खूप दाटसर बऱ्यापैकी होतो. कूट टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. रस्सा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर भाकरी चुरून वगैरे खायची असेल तर तुम्ही जास्त रस्सा ठेवू शकता, पण यासाठी पाणी तुम्ही थंड अजिबात वापरू नका. गरम पाणीच यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आवडीने लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. यामध्ये आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे शेंगुळी जवळजवळ 15 ते 20 मिनिट शिजल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट किंवा पेस्ट टाकायची आहे. 15 ते 20 मिनिट शिजल्यानंतर, म्हणजे आपले जवळजवळ 70% शेंगुळी शिजल्यानंतर आपल्याला कूट टाकायचा आहे. हे पहा, आपली शेंगुळी आता शिजत आलेली आहे. आपल्या शेंगुळीला जवळजवळ 20 मिनिटाच्या वरती झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही शिजली कशी हे कळत नसेल तर तुम्ही याचा तुकडा तुम्ही तोंडात टाकून तरी पाहू शकता किंवा तुम्ही चमच्यामध्ये थोडं दाबून पाहू शकता. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि यामध्ये आपल्याला चव वाढवण्यासाठी आणखीन हे 1 पळी 1.5 पळी आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे. शेंगुळीमध्ये हे असं कच्चं तेल टाकलं जातं, ज्याने शेंगुळीची चव आणखीन खूपच छान लागते, म्हणून हे टाकणंही तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही तुमच्यानुसार 1 किंवा 2 पळी टाकू शकता. मी 1 पळीच्या थोडंसं वरती तेल यामध्ये टाकलेलं आहे.
तुम्ही शेंगुळी तयार करताना जेवढी पातळ कराल तेवढी लवकर शिजते आणि जेवढी जाड कराल तेवढी जास्त वेळ लागते. म्हणून मी पातळ पातळ करते, कारण ही शेंगुळी शिजताना बऱ्यापैकी फुगते. म्हणून तुम्ही शक्यतो शेंगुळी तयार करताना एकदम पातळ अशी तयार करून घ्या. जाड केल्यावरती ती खूपच जाड होती शिजून आणि वेळही लागतो शिजण्यासाठी. हे पहा, मी शेंगुळीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे. तो शिजला का नाही अशा हाताने दाबून दाखवते. मस्त अशी आपली शेंगुळी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही तोंडात टाकून पण पाहू शकता, तुम्हाला लगेच कळून जाईल. आता मस्त अशी आपली शेंगुळी शिजलेली आहे. तरी आपल्या शेंगुळीला शिजण्यासाठी 25 मिनिटाच्या जवळपास लागलेला आहे. बारीक गॅसवरती आपल्याला शेंगुळी शिजवून घ्यायची आहे. मस्त आपल्या शेंगुळीचा रस्सा असा दाटसर झालेला आहे. थंड झाल्यावरती आणखीन हा रस्सा दाट होईल. मस्त अशी बाजरीच्या भाकरीबरोबर कुस्करून खाण्यासाठी आपली शेंगुळी एकदम तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.